स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही, पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करायचं. यालाच आपण आयुष्य म्हणतो. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्हीही हातांनी सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं हीच आपल्या जीवनाची परिपूर्ण भाषा आहे. स्वामी समर्थांच्या लीला अतिशय विलक्षण असायच्या. जितका आपण त्यांच्या खोलवर विचार करायला जावं तितकं लक्षात येतं की प्रत्यक्ष परमेश्वर हा अत्यार्की लीला करून शकतो. होती जमा असलेले स्वामींचे जे भक्त आहेत, आतर्क कोटीतल्या लीला प्रत्यक्ष अनुभवत होते. आश्चर्याला जिव्हा फुटाव्यात असे खेळ स्वामी नित्य करीत राहायचे. स्वामींचे परभक्त तर स्वामी जे काही सांगतील ते करायचे. भक्तांना एक खात्री होती की स्वामी परब्रह्माचे साकार रूप आहे. एकदा काय झाले की रामचंद्र नावाच्या त्यांच्या भक्ताच्या अंगणात जी विहीर होती त्या विहिरीच्या कठड्यावर स्वामी आसन मांडी घालून बसले होते आणि गावोगावचे लोक दर्शनासाठी स्वामींभोवती गोळा झालेले होते. रामचंद्र हा स्वामींचा परमभक्त होता. स्वामींनी विहिरीच्या कठड्यावर न बसता शेजारी जे आसन मांडले त्यावर बसावे असे त्याला वाटत होते. कारण की एकतर विहीर 200 फूट खोल होती, कठडा निमुळता होता. रामचंद्राला वाटले की चुकून जर स्वामींचा तोल गेला तर आश्चर्य ह्याचे होते की रामचंद्राच्या नावाच्या या मर्त्य भक्त्याला ब्रह्मांडव्यापी स्वामींनी मनातली त्याच्या खळबळ ओळखली. इतक्यात काय झाले की ती चिमा नावाची स्वामींची एक परमभक्त हातात तांब्या घेऊन स्वामींपाशी आली. ती स्वामींना वाकून नमस्कार करण्यासाठी खाली वाकली. तेव्हा स्वामींनी काय केले तर चिमाचा तो पितळेचा तांब्या विहिरीत फेकून दिला. चिमा रडू लागली, म्हणू लागली, स्वामी अहो माझा तांब्या विहिरीत का फेकला? एकुलता एक तांब्या होता हो माझ्यापाशी. आता मी दुसरा तांब्या कुठून आणणार? पाणी कशी पिणार? त्यावर स्वामी तिला म्हणाले, तुला तांब्या हवा असेल तर विहिरीत उडी टाक आणि तो काढून घे. चिमाने मागचा पुढचा अजिबात विचार केला नाही. तिने स्वामींची आज्ञा पाळून धाडकन विहिरीत उडी मारली आणि धपकन पडल्याचा आवाज त्या खोल विहिरीतनं आला. तिने स्वामी आज्ञा पाळली. लोक